नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. 2024च्या निवडणुकीला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडीकडून त्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करायला सुरुवात झाली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात निवडून आलेल्या खासदारांपैकी निम्म्याहून अधिक खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात 2019 मध्ये लोकसभेचे 48 खासदार निवडून आले. त्यापैकी 28 खासदारांच्या विरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर 48 पैकी 15 खासदारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म अर्थात NDR यांनी केलेल्या विश्लेषणात सांगण्यात आलं आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, धमकावणं अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. पाहुयात महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत आणि किती जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजपाचे 23 खासदार आहेत. त्यापैकी 13 खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तर 6 खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेचे एकूण 18 खासदार आहेत. त्यापैकी 11 खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तर 5 खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार आहेत. त्यापैकी एका खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तर एका खासदारावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. MIMचा एक खासदार असून त्याच्या विरोधात विविध प्रकारचा एक गुन्हा दाखल असून गंभीर स्वरूपाचा एक गुन्हाही दाखल आहे. काँग्रेसचा एक खासदार असून एक खासदाराविरोधात विविध प्रकारचा गुन्हा दाखल असून एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.